पूर्ण फॅमिलीने सेविंग करून कसे पैसे जमा केले होते आणि त्या मशीनमध्ये मशीनसाठी दिले होते आणि ते मशीन त्या महिलांनी खराबच दिलं. तर त्या जेव्हा रडल्या तेव्हा मला खूप वाईट वाटलं, कारण त्या दोघी महिलांनी पुण्यामध्ये ज्यांचं हे पेपर प्लेट बनवण्याच्या मशीनचा जो व्यवसाय आहे, त्यांनी अशा पद्धतीचं एक डिझाईन बनवलं होतं की ज्यामध्ये सर्वसामान्य महिला सहज अडकू शकेल. अत्यंत फसव्या त्या दोघी महिला होत्या. तर मला असं म्हणायचं आहे मैत्रिणींनो, की तुम्हीसुद्धा सांभाळून, आपल्या आजूबाजूला असणारी प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या फायद्यासाठीच काम करत असेल असं नाही. तर बरेच जण यामध्ये फक्त पैशाचा विचार करतात, भावना त्यांच्यापुढे शून्य असते. तर तुम्हीसुद्धा सांभाळून सगळ्या गोष्टी करा, एवढंच मला म्हणायचं आहे.